आपले सहकर्मचारी, आपले बंधू श्री महेंद्र शांताराम कदम यांचा आज निरोप समारंभ या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत आहे। कृपया जे उभे आहेत त्यांनी बसून घ्यावं, कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती आहे। आपले मालाड यानगृहातील अधिकारी श्रीयुत शिवदास साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। तसेच आपले समयपाल सोनावणे साहेब, सर्वांनीच या ठिकाणी उपस्थित राहायचे। सर्वांची नावं नाही घेता येणार आहेत। सोनावणे साहेब आपण पण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। शिवदास साहेब, कार्यक्रमाची वेळ होते। सर्व उपस्थितांचे या ठिकाणी मालाड यानगृहाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया। चांगली सुरुवात करताना गणेशाचं नाव घेणं। आज या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका या स्वायत्त संस्थेतून आमचे सहकारी कामगार बंधू श्री महेंद्र शांताराम कदम हे 31 वर्ष महापालिकेत सेवा करून आज दिनांक 30/6/2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत। आणि सेवानिवृत्त होत असताना अलिखित नियमाप्रमाणे आमच्या कामगार बंधूंतर्फे त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मी या सत्कार सोहळ्यात उपस्थित आजी माजी कर्मचारी जे सेवानिवृत्त झाले ते सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। आपले महेंद्र कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी, तसेच या ठिकाणी आपले मालाड यानगृहातील अधिकारी पिंपळे साहेब, तसेच शिवदास साहेब आणि समयपाल सोनावणे साहेब उपस्थित आहेत। मी बुंदे साहेबांना विनंती करेन या ठिकाणी स्थानापन्न व्हावे आणि फैयाज साहेबांना सुद्धा विनंती करेन एक खुर्ची अजून द्या, एक खुर्ची अजून द्या। महेंद्र कदम यांच्या जीवनातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे हा आम्हा सर्वांच्या आयुष्यात येणार आहे। आज ते सेवानिवृत्त होत आहेत। त्यांना आपल्या मालाड यानगृहाच्या वतीने त्यांचं पुढील आयुष्य सुखी समाधानी आणि भरभराटीचं जावो अशा सदिच्छा व्यक्त करण्यासाठी आपण सर्व शुभचिंतक हितचिंतक या ठिकाणी आपण जमा झालेलो आहोत। या सत्कार सोहळ्यासाठी महेंद्र कदम यांचं कुटुंब तसेच त्यांचे आज सेवानिवृत्त न होता हा आम्हाला काहीतरी इथून संदेश देऊन जाणार आहे। आणि तो संदेश काय असणार आहे तर आजपर्यंत आपण त्यांचा स्वभाव पाहिला आहोत। त्यांचा स्वभाव कशा पद्धतीचा आहे, सर्वांना मिळून राहणं, सर्वांची हसत खेळत राहणं, अधिकाऱ्यांबरोबर कधी गैरवर्तन नाही, तो भाग अलविदा, परंतु कामगारांमध्ये सुद्धा नाही। जर काय झालं थोडं छोटं मोठं तर ते समजावून घेऊन पुढची वाटचाल करायची, हा त्यांचा या ठिकाणी आम्हाला संदेश होता। सर्व कामगारांच्या वतीने सर्वप्रथम मी त्यांना आमच्या कामगारांच्या वतीने फेटा अर्पण करत आहे। त्याचा टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी स्वागत करायचं आहे। टाळ्या।
आपले सत्कार मूर्ती महेंद्र शांताराम कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सर्वप्रथम आमचे पिंपळे साहेब हे सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दाम्पत्याचं स्वागत होत आहे. कामगार सेवानिवृत्त होत असताना सौभाग्यवतीचं सुद्धा तेवढंच सहकार्य असतं. त्यामुळेच कामगार ही मजल मारू शकतो. शॉल आणि श्रीफळ शिवासाहेब शॉल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करतील. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार साजरा करायचा आहे. महेंद्र शांताराम कदम यांच्यासाठी आमच्या कामगार बंधूंतर्फे एक भेटवस्तू आलेली आहे. तर या आपण आणि ती त्यांना टाळ्यांच्या गजरात होऊ द्या. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की त्यांचाही तेवढाच सहभाग असतो. आपण त्यांना अर्धांगिनी म्हणून म्हणतो आणि त्यांचाही सत्कार होणं हा फार गरजेचं असतं. पुष्पगुच्छ सुद्धा देऊन त्यांचा सत्कार करा. तो पुष्पगुच्छ काय त्याचप्रमाणे कामगारांच्या वतीने एक छोटीशी भेट महेंद्र शांताराम कदम आणि त्यांच्या सौभाग्यवतींना आमच्या मालाड गृहाच्या वतीने समयपाल सोनवणे साहेब हे देऊन यथोचित सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या या सर्व समयपाल आहे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि एक ट्रॉफी दिली जाते. त्यासाठी मी आमचे सेवानिवृत्त समयपाल फैयाद साहेब यांना विनंती करेल की त्यांनी ट्रॉफीचं या ठिकाणी वितरण करावं. या गोड सोहळ्यासाठी आमचे समयपाल बुंदे साहेब माजी समयपाल बुंदे साहेब हे त्यांचं पेढा भरून तोंड गोड करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गणपती बाप्पा. जबरदस्त असा हा कार्यक्रम आहे. खरोखर काहीतरी संचारल्यासारखं वाटतंय. आमच्या इथे बरेच कार्यक्रम झाले
पण या कार्यक्रमाला काहीतरी औरच मजा आहे. आता या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम हा आटपला आहे, परंतु आमचे सहकारी कामगार बंधू श्री महेंद्र कदम यांच्या या 31 वर्षाच्या सेवे संदर्भात आपल्या कामगारांमधून जर कोणाला त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर मी नाव न पुकारता त्यांनी स्वतःहून या ठिकाणी उपस्थित व्हा आणि वेळेचं भान राखून 2 मिनिटात आपली शुभेच्छा व्यक्त करायची. धन्यवाद. नमस्कार. उपस्थित मालाड या गृहातील सर्व कामगार, व्यासपीठावरील अधिकारी वर्ग, आज सन्माननीय महेंद्र कदम या आपल्यातून रिटायर होत आहेत. सेवानिवृत्त जो माणूस होतोय ही एक आपली असलेली जबाबदारी पार करतोय. ज्या टायमाला आपण कामाला लागतो अपेक्षांचं ओझं असतं, घरातून, समाजातून, नातलगातून आणि आपल्या कर्तृत्वातून या सर्व जबाबदाऱ्या पार करत करत आपण या स्टेजपर्यंत पोचलेलो असतो. हा क्षण प्रत्येक कामगार म्हणतो की माझ्या आयुष्यात एकदा यावाच, आणि हा क्षण आज महेंद्र कदम यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे, आयुष्यामध्ये खडतर मेहनत आणि जिद्द या सर्वांना मागे टाकत ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्या सर्व घटना सहन करत टायमावरती कामावर येणे, दिलेले काम बजावून ते पूर्णत्वास नेणे, इथपासून तर आजपर्यंतचा प्रवास हा त्याने आपल्या पूर्ण मेहनतीने आणि कष्टाने केलेला आहे. या कामगाराबद्दल सांगायचं म्हणजे असं आहे की आताच वलकर साहेबांनी सांगितलं, मन मिळावूपणा. हा माणूस प्रत्यक्षात एवढा मनमिळावा आहे की आज तुम्ही बघत असाल की संपूर्ण आपले असलेले कामगार, त्यांचे आलेले नातेवाईक हे आज कसे एकत्र आहेत. जे कुटुंब वत्सल म्हणतात ते कुटुंब वत्सल म्हणजेच महेंद्र कदम. ते नुसते घरासाठीच कुटुंबीत राहिलेत का? तर नाही. आपल्याला पण एक कुटुंब तयार करून दिलं होतं. आपल्यामध्ये एक आज मोठे माणूस म्हणजे आपल्या वयाच्या हिशोबाने बघितलं तर ते आज आपल्याला काहीतरी देऊन राहिले आहेत आणि ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यांनी काय दिलं आपल्याला? तर साहेबांशी कसं वागावं, दिलेलं काम कसं पार पाडावं आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी काय करावं, हे संपूर्ण जे आजपर्यंत झालेली त्यांची सर्व्हिस, कुठल्या टिटेके बरोबर, कुठल्या अधिकाऱ्यांबरोबर किंवा कुठल्या कामगारांबरोबर, कामगारांमध्ये कधी ना कधी असं एक दुसऱ्याची काही होत असेल, वाद होत असतील, पण ते फक्त शाब्दिक वाद ठेवून दुसऱ्या दिवशी जर त्या कामगारांनी आवाज दिला नाही तर आपण स्वतःहून आवाज देण्याबदला एक मनुष्य म्हणजे महेंद्र कदम. या सर्व गोष्टींचा विचार केला असता त्या माणसाला आपण एक शुभेच्छा देतो की त्याचं पुढील आयुष्य समाधानी जावं. मी एवढंच इच्छा करेन की या माणसाने जास्तीत जास्त वेळ हा गावाला घालून आपल्या तब्येतीला जपून, मी आपल्या कामगारांच्या तर्फे, मी माझ्या कुटुंबियांच्या तर्फे, मी महेंद्र कदम यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद तांबे साहेब. या कामगारांमधून या कामगारांमधून वेळेचं बंधन आहे आपल्याला. माझ्या उपस्थित सर्व कामगार मित्र, सत्कारमूर्ती,
आणि माझ्या अधिकारी गणवर्ग या सर्वांचे मी आभार म्हणून 2च शब्द बोलतो फक्त. कारण मला माहिती आहे प्रत्येकाने 4 वाजता घर सोडलेलं आहे. मला जास्त काही बोलायचं नाही. जे काही बोलायचं ते वालकर साहेबांनी आणि आमच्या तांबे साहेबांनी महेंद्र कदमच्या बद्दल सगळं काय बोलून टाकलेलं आहे. मी 2च शब्द बोलेन फक्त. महेंद्र कदम म्हणजे कोकणी मनुष्य आणि अस्सल कोकणी. आम्ही लहान असताना आमची आजी आम्हाला खेळता खेळता सांगायची कोकणची माणसं साधी बोल. मी आजीला सांगायचो आपण कधीतरी कोकणात जाऊया का. आजी सांगते मोठं झाल्यावर आपण जाऊया. कोकणची माणसं म्हणजे काय ते मला तेव्हा पण कळलं नव्हतं. पण BMC मध्ये कामाला लागल्यानंतर त्यांच्या घरात ते डबा आणायचे त्यांना जेवणासाठी. मग जेवताना सगळे थोडं थोडं आम्ही वाटून खायचो. तेव्हा कळलं का ही कोकणची माणसं खरोखर जीव दे मायाने भरवणारी घास भरवणारी माणसं. आता माझ्या 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी एकदाही घरून डबा आणला नाही. कारण मला माहिती आहे आजीने सांगितलंय कोकणची माणसं साधी बोळी आहेत. मी माझं पोट कुठे भरणारच. या 150 कामगारांमध्ये माझं भरपूर पोट भरणार याची मला खात्री लहानपणीच झाली होती. दुसरीच असतात. महेंद्र कदम खरोखर मनमिळावे मनुष्य. आता आमच्या इथे कोकणातले गावाकडचे भरपूर बिचारे कामगार मित्र आहेत. पण बऱ्याचशा लोकांचा मुंबईतच जन्म झाला. त्यांच्या नावावर शेतीवाडी आहे पण प्रत्यक्षात त्यांना शेती करायची कशी हे माहिती नाही. पण हे जमिनीचे शेतीचे जी माया जे कृणानुबंध आहे हे आमच्या महेंद्र कदमने आजपर्यंत जपून ठेवलेले आहे. कोकणात जाणार झाडं लावणार. एक दिवशी तर प्रत्यक्षात ते माझ्या घरी आले होते नर्सरीत. आला होतास ना. आणि नर्सरीमधनं त्यांना मी काही झाडं घेऊन दिली रिक्षामध्ये बसून दिलं. म्हणजे किती झाडांची आवड आहे बघा. आज पण ते शेतामध्ये मला म्हणतात बोडके मी इतकी ह्याचे कलम माझ्याकडे आहेत मी असं करणार तसं करणार. म्हणजे आज ते रिटायर होतील. आजचा शेवटचा त्यांचा दिवस आमच्या कामगार वृंदामध्ये सेवानिवृत्त होतात. म्हणजे मातीशी त्यांनी नातं सोडलेलं नाही किंवा तोडलेलंही नाही. आता आमचे बरेचसे कामगार आहेत. तांदूळ कसा पिकतो त्यांना माहिती नाही. भाजी कशी पिकवली जाते काय माहिती नाही. पण ह्याला विचारा. बरंचसं सामान मी कधी कधी इथून घरी घेऊन जातो विरारला. तेव्हा ती पिशवी बांधण्यासाठी मला हा मदत करतो. आणि पिशवी अस्सल गाठी जे आपल्या गावचे लोक म्हणतात ना गाठी कुठेही कशी फेकली तरी सुटणार नाही. तो आपला हा कोकणी माणूस. ह्याच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे भरपूर आहे. पण आता मी काही जास्त बोलत नाही. कारण एवढे लोक टाळ्या वाजवतील ना तर मग माझी पण गैरसोय होईल. बाकी मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही. माणूस अगदी खरोखर मनमिळावू. त्याला कुठलीही गाडी द्या. कधी साहेबांशी वाद नाही टाईमकीपरशी वाद नाही. मला हेच नको मला तेच नको. त्याला कुठलीही गाडी द्या. हायवा द्या ट्रक द्या टेम्पो द्या कॉम्पॅक्टर द्या कुठलीही द्या. कधी कोणाशी वाद नाही करणार भांडण नाही करणार कधीच काय नाही. आणि आर्थिक मदत जरी कोणाला लागली 5-2 रुपयाची. आजकाल आपण बँकेत जाऊन 50,000 लोन घेतलं ना तर बँक आपल्याकडे पैसे घेते आणि हे एवढी मोठी कागद लिहून घेते आणि पहिली जामीन घेते. तो तसं काय नाही. कोणाला लागले किती 5-50,000 पाहिजेत. BC कधी माझी फुटणार घे लगेच देऊन टाकला. म्हणजे ह्या वृत्तीचा माणूस समोरच्याने देऊ दे काही वाद येतो कधी त्याची गॅरंटी नाही. पण तो त्याला मदत करणार. मी सांगितलं काय रे मया असं काय करतोस. आम्ही त्याला प्रेमाने मया कधी कधी बोलतो. तुमचा गैरसमज करून घेऊ नका. तो सांगतो बोडके नाही रे माझ्या खिशात आहेत ना पैसे. समोरच्याला गरज आहे. त्याची गरज भागणं महत्त्वाचं आहे. माझ्या खिशात स्पेअरला पण आज त्याला गरज आहे. म्हणजे अशी वृत्ती आहे त्या माणसाची बघा. आज रिटायर झाला तरी बघा मी. आणि एक विशेष म्हणजे आमच्या मालाड गॅरेजमधून आज माझ्या 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कितीतरी लोक रिटायर झाले. मी जेव्हा लागलो तेव्हा मी एकटाच लागलेलो. आता जुन्यामधला फक्त मी एकटाच राहिलो. शेवटचा मी ड्रायव्हरमध्ये एकटाच राहिलो. म्हणजे विचार करा 30 वर्षाच्या कालखंडामध्ये किती 150 कामगार होते 162 कामगार होते. त्याच्यातला आता मी एक 7वा कामगार शिल्लक राहिला असेल. तर आमच्या गॅरेजचं एक हे वैशिष्ट्य आहे की जितके कामगार आम्ही रिटायर केले एकही म्हातारा पाठवला नाही मी. एकही म्हातारा आमच्या गॅरेजमधला कामगार झाला नाही. इतकं आमचं वातावरण सुटसुटीत आणि हसून घालून राहणार आहे. मनुष्य वयस्कर कधी होतो त्याला टेन्शन असते प्रेशर असते अधिकाऱ्यांची कटकट असते. या आणि घरच्या पण टेन्शन.
ह्याच्याने टेन्शनने माणूस पिकलेला असतो. पण आता आमचा तुम्हाला आता उदाहरण जिवंत द्यायचं झालं तर बघा, आज आमच्या महेंद्र कदमच्या चेहऱ्याकडे बघा. कोणीतरी सांगा बघा, आज हा रिटायर आहे, ह्याचा रिटायर आहे, 58 वय आहे, कोणीतरी सांगावं मी 1 लाख रुपयाचा रोकडा बक्षीस देईन. ह्याचं वय बघा, असं वाटतंय का आज ह्याच्या पेटा बांधला, अगदी बासिंग बांधून अगदी लग्नासाठी उभा आहे. ही आमची मालाडकरांची खासियत. आम्ही भांडतो, अधिकाऱ्यांशी भांडतो, सगळं काय करतो, पण टेन्शन जे असतं ना, ज्या स्ट्रेसने माणसाला प्रेशर, म्हणजे खूप काही ऑर्गन्सला धक्के बसतात, असं मालाडकरांमध्ये आजपर्यंत कधी झालं नाही. आणि जर असे झालं असतं तर आमचा रिटायर होणारा मनुष्य पिकलेला, खडलेला, झडलेला असा आम्ही दिला असता. पण आज आमचा बघा रिटायर देणारा माणूस, होणारा माणूस बघा कसा टवटवीत येतो. हे आमच्या मालाडकरांची खासियत आहे. आणि महानगरपालिकेमध्ये, संपूर्ण BMC मध्ये जी काही क्रांती घडली ही फक्त मालाड गॅरेजमधूनच. आणि हे लोक असे आहेत म्हणून पहिलं मालाड गॅरेजला लोकांची बदली करून अधिकारी पाठवायचे, ते कशाला माहिती आहे, पनिशमेंट म्हणून. तू हे लफडं केलं, मालाड गॅरेजला जा, तुझी बदली. अधिकाऱ्यांना पण हे ते असं करता करता हे गॅरेज आतंकवाद्यांचं गॅरेज होतं. पण हे आतंकवाद्यांचं गॅरेज नव्हतं, हे क्रांतिकारी लोकांचं गॅरेज होतं. आणि सगळ्या घटना घडल्या, गोराईचा जन्म झाला आमच्या मालाड गॅरेजमुळे. आज एक टाईम होता, आता माझे काही माजी कामगार लोक आलेले आहेत बिचारे. आता ह्या सांताक्रूजवरनं दैसरपासून गोरेगाव वार्डमध्ये वार्ड ऑफिसरच्या गाड्या स्कॉर्पिओ होत्या. आम्हीच कचरा गाड्या का चालवायच्या म्हणून जेव्हा ह्या कामगारांनी मला लीडर म्हणून बनवून दिलं, मी स्वतःवर इलेक्शनला उभं नव्हतो आणि मला लीडरमध्ये इंटरेस्ट पण नव्हता. पण ह्या कामगारांनी सांगितलं ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा तर तांब्यांचा. आता मगाशी होतं दाढीवाले भरगतचं असे ते, त्यांनी सांगितलं की बोडके आम्हाला माहिती नाही तू लीडर हो नाही तर नाही हो, पण आजपासून आमचा लीडर तू. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी हे 2च कामं केली. सांताक्रूजच्या स्कॉर्पिओ 5 खेचून आणल्या, दैसर ते गोरेगाव स्कॉर्पिओ दिल्या मी. हे आमच्या बघा काही त्याला साक्षी आहेत आमचे जुने कामगार. दुसरी गोष्ट, 5 वार्डच्या ट्रकवरती 5 क्लिनर मी मालाड गॅरेजमधून दिले. अशी आता काय, आता हा टाळ्याचा गौरवाचा कडकडाट आहे. हा गौरवाचा कडकडाट नाही, हा पोटात पडलेला भुकेचा कडकडाट आहे. म्हणून मी सगळ्या कामगारांची 2 शब्द बोलून रजा घेतो. पण महेंद्र कदम ग्रेट मनुष्य. धन्यवाद. धन्यवाद. छानपैकी लाभलेलं असं भाषण केलं. खरोखर हा माणूस ऋणानुबंधाच्या पलीकडचा म्हणतात ना, त्यातली गोष्ट आहे. आणि खरोखर इथे उपस्थित आम्ही कामगार आहोत, काही अडी अडचण आली, आर्थिक आली, काय आली, हा माणूस सदैव तत्पर. आज आम्हाला या ठिकाणी खरोखर त्या पद्धतीचं भरून येत आहे की आमच्यातला एक दिलदार असा आमचा मित्र कामगार बंधू सेवानिवृत्त होत आहे, ज्याची आम्हाला अजूनही गरज आहे. या ठिकाणी आमचे महेंद्र कदम यांचे व्याही संतोष जाधव साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. कामगारांच्या वतीने अजून कोणी बोलणारे आहेत का? माजी कामगारांच्या वतीने, सेवानिवृत्त झालेले अशा कामगारांच्या वतीने, उपस्थित पाहुणे मंडळांच्या वतीने जर कोणाला बोलायचं असेल तर यावं. सर्वोत्तम जमलेल्या सर्व महेंद्र कदमांच्या आप्तेशांचं इथे हार्दिक स्वागत. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे महानगरपालिका मालाड यानुगृह यांचे हार्दिक आभार यांच्यासाठी. कारण आज हा जो सत्कार समारंभ तुम्ही इथे आयोजित केलेला आहे, आमचा माणूस ज्या वातावरणात आजपर्यंत काम करत होता, ज्या जागेवरती काम करत होता, त्याच जागेवरती त्यांच्या सगळ्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम तुम्ही हा इथे आयोजित केला.
आमच्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे, त्यासाठी एकदा जोरदार त्यांच्या टाळ्या होत्या. महेंद्र शांताराम कदम यांनी 31 वर्ष शासकीय सेवेतून आज त्यांची निवृत्ती होत आहे आणि त्यांच्या शासकीय सत्कार समारंभाला आपण इथे उपस्थित आहोत. आपलं सगळ्यांचं आभार. त्यांच्याबद्दल सांगायचं तर एकच सांगेन, समाजात वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. आपण सगळी वेगवेगळ्या प्रकारची माणसं पाहतो. त्यामध्ये कोणी आवडतात, कोणी नावडतात, कोणी द्वेष्ट करतात, कोणी चांगल्या प्रकृतीचा, कोणी दिलदार. त्यामध्ये आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे परोपकारी. परोपकारी म्हणजे काय? ज्याचा आपल्या सोबत असल्यानं आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत, आपली कामं चांगलं लवकरात लवकर होत आहेत, आपल्यावरती जे विघ्न येत आहे त्या विघ्न लवकरात लवकर संपत आहे. असा जो माणूस असतो तो असो परोपकारी. आणि हा असा एक परोपकारी माणूस तुमच्यासोबत गेली 31 वर्ष काम करतोय आणि उद्यापासून तो तुमच्यासोबत नसणार आहे याची जाणीव तुमच्या मनात आहे आणि त्याची जे चलबिचल तुमच्या मनात चाललेली आहे याची आम्ही इथे नोंद घेत आहोत. महेंद्र कदमांचा परिवार तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे चलबिचल चालले त्याची नोंद घेत आहे. वेगळं काहीच होत नाही. फक्त गेली 31 वर्ष ते तुमच्याबरोबर सेवेत होते, ते उद्यापासून आमच्यासोबत असणार आहेत. आम्हाला जास्त वेळ मिळेल असं नाही की त्यांनी त्या सेवेत असताना आम्हाला वेळ दिला नाही, तर सेवेत असताना सुद्धा त्यांनी समाजातील प्रत्येक कार्यक्रम आणि प्रत्येक समारंभ आणि प्रत्येक कार्य हे वेळेत जाऊन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. सेवा देताना समाजासोबत सुद्धा चांगली बांधिलकी असलेले महेंद्र कदमांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यामुळे आज ते जे इथून निरोप घेतात तुमच्याकडून, त्यांना तुमच्याकडून निरोप घेत असेल तर ते आता ह्याच्यापुढे आमच्यासोबत कार्यरत राहणारच आहेत. पण एकच सांगेन, जेव्हा एखादा माणूस निवृत्त होतो तेव्हा त्याला हा तुम्ही इथे पुष्पगुच्छ वगैरे देता आणि त्याचा निरोप घेता, ते त्याच्यापेक्षा आणखी एक चांगली प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो. त्या माणसामध्ये चांगले गुण असतील ते गुण तो माणूस गेल्यानंतर त्या गुणांचा अवलंब करा. त्याची कार्यशैली जर चांगली वाटत असेल त्या कार्यशैलीचा अवलंब करा. हाच त्यासाठी एक निरोप समारंभ असेल. एवढं बोलून मी महेंद्र कदमांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. बृहन्मुंबई महानगरपालिका मराठी अनुग्रहातील सर्व पदाधिकारी आणि टाईम कीपर, ज्याला आपण टाईम कीपर मगाशी म्हणाले, टाईम कीपर हे सगळे बसलेले आहेत. तर त्यांच्यामुळेच माझे भाऊ महेंद्र शांताराम कदम यांच्या सेवा या कार्यक्रमाला आम्हाला हजर राहायची वेळ आली. परंतु माझं एक काम सोपं केलं याच्या अगोदरच्या वक्त्याने. प्रत्येकाने सांगितलं होतं 2-2 मिनटं 2-2 मिनटं 2-2 मिनटं 2-2 मिनटं, पण घोडके साहेबांनी जे 2 मिनटं बोलले ते एवढे 2 मिनटं आहेत हे मला आता कळलं. त्यामुळे हा आनंद तुम्हाला विजित करताना आम्ही जर आमचा आनंद शेअर नाही केला तर ही वेळ आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा येणार नाही आहे. म्हणून आम्ही त्याच्या शुभेच्छा द्यायला मी आज इथे उभा आहे. आमचा मया, तुम्ही जसं म्हणताना मया, काही जण आवडीने म्हणायचे तर आमचा पण मया. आणि एका प्रसंगातून आम्ही 96 साली त्यांनी जवळजवळ भरती झाले आणि अशा ठिकाणी भरती झाले की त्या ठिकाणी अख्ख्या दुनियेचं ओझं उचलणारी सगळी मंडळी, या नगरातली मंडळी सगळी आहे, ते दुनियेचं कसल्या प्रकारचं ओझं होतं ते मी उल्लेख करणार नाही. पण अशा सेवेतून सेवानिवृत्त होणं हे फार भाग्याचं काम आहे. कारण हा प्रवास ज्या पद्धतीने करताय, मगाशी माणसं म्हणाली की कोकणची माणसं साधी भोळी. अहो आम्ही नक्की साधी भोळी आहेत. त्या साध्या भोळ्याचे गुणसुद्धा तुम्हाला सांगणार आहे. मी सुद्धा सांगणार आहे, कारण मीच कोकणातला आहे, त्याचा भाऊ आहे. त्या आमच्या वहिनी आहेत ना, त्या साध्या भोळ्याच्या सहकारी 31 वर्ष तुमच्याबरोबर कदाचित त्या राहिल्या नसतील, आल्या नसतील, पण त्याच्या पाठीमागचा मयाच्या प्रवासातला पाठीमागचा खरा खंदा समर्थक त्या आमच्या बहिणी. मी कधी घरी गेलो ना तर त्या एक वेळचा डबा तिथं होत्या, 2 वेळच्या 3 वेळच्या चपात्या एकावर एक रचून. कधी त्याचे सहकारी ते अनुभव मी सांगितलं तर त्यांना आठवत पण असेल. त्या 2-4 वेळच्या चपात्या एकदम बांधून द्यायच्या. त्याचं कारण काय माहिती आहे? त्याची कारणं 2. एक कारण
हा माझा माणूस जर कामावर गेला तर त्याची पाळी कधी संपेल याची गॅरंटी नाही. फर्स्ट शिफ्ट करून येणार, सेकंड शिफ्ट करून येणार, का रात्रपाळी करून 3-3 ड्युट्या करून पुन्हा येणार, त्याची शाश्वती नव्हती. अशी जबाबदारी त्यांच्यावरती आली. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारी जी मंडळी ज्यांना कोकणच्या भातीची चव लागली, त्यांची चवसुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणून माझ्या मिस्टरांना 2 चपात्या कमी नको पडायला इतरांना दिल्यानंतर सुद्धा ही सुद्धा काळजी आमच्या वहिनी घ्यायच्या. आणि म्हणूनच त्या प्रवासामध्ये 31 वर्ष त्याच्याबरोबर राहिल्या. मी टाईमकीपरचा सगळ्यात मोठा आभार मानतो, कारण या लोकांनी टाईम पद्धत सूचक एवढं चांगलं काम केलं ना की आमच्या मयाच्या सर्व्हिसमधल्या टाईममध्ये काहीच फरक नाही पडला. त्यांच्या समय सूचकामुळेच मयाची 31 वर्ष ही आमची पूर्ण झाली. तुम्ही म्हणाल की हा पडद्याच्या पाठीमागे कसा होता. काल परवा आम्ही एकत्र होतो, आमच्या घरी एक दुर्दैवाने डेथ झाली, त्या डेथला आम्ही एकत्र होतो. तेव्हाही त्याने हे सांगितलं, विवेक तुला माहिती आहे ना, माझ्या रिटायरमेंटचा शेवटचा दिवस अजून बाकी आहे, त्या रिटायरमेंटला मला पोचायचं आहे. मग तो माणूस ती ड्युटी करताना त्या ड्युटीवरून तोही कार्यक्रम सांभाळायचा, तिथूनही हजेरी लावायची आणि पुन्हा ड्युटीवरती जॉईन व्हायचं. हे सहकार्य जोपर्यंत तुम्ही करत नव्हतात तोपर्यंत त्याच्यामध्ये ते कार्य होणारं नव्हतं. आणि म्हणून मी त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने इथल्या असलेल्या सगळं सहकाऱ्यांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर मयाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगायची म्हटलं तर मया नक्कीच मनमिळवायू आहे. शासकीय सेवेमध्ये एक माणूस असणं अभिमानाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे, शासकीय सेवा किंवा मल्टीनॅशनल कंपनीशिवाय सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होतच नाही आहे. सेवानिवृत्ती होतं केव्हा की जेव्हा सेवा करतो तेव्हा सेवानिवृत्ती होते. आताच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे, कॉन्ट्रॅक्टर कामावर ठेवणार, 2 वर्ष काम करतो का 3 वर्ष काम करतो, सेवानिवृत्तीचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे अशा शासकीय सेवेमध्ये आमच्या भावाने 31 वर्ष काढली, त्याबद्दल आम्हाला कुटुंबाला त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि मी मयाला जाता सांगेन, मया तू रिटायर झालाच नाही आहे, या इथल्या तुझ्या सवंगड्यांनी तुला फेटा घातला आहे ना, हे नक्कीच आज तुझं पुनर्जन्माला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे वहिनी तुम्हाला आता 3-3 डबे द्यायची गरज नाही आहे, तुम्ही स्वतःच बनवायचे आणि स्वतः त्यांच्याबरोबर सहकार्याने एकमेकाच्या जोडीने खायचे. ही संधी तुम्हाला आजपासून मिळणार आहे. मराठी यानकरामध्ये मला मराठी यानकर नवीन नाही आहे. मी अधूनमधून मराठी यानकर भावाला भेटायला यायचो. आणि मग अशी वक्त्याने सांगितलं की हे तरतरीत कसे राहिले, तर प्रत्येक प्रकारची औषधं ह्या मराठी यानकरामध्ये त्याच्या परीने उपलब्ध झालेली असायची. आणि ती झाल्यामुळे हा आमचा मया चिरतरुण राहिला. आणि हा चिरतरुणचं मेडिसिनची यादी कदाचित तुम्ही पुन्हा त्याच्याबरोबर द्यावी असं मला वाटते. पण ती यादी आमच्याकडं आमचा भाऊ म्हणून आजपासून आम्ही स्वीकारलेली असणार. आम्ही त्याला पुढचं आयुष्य चिरतरुण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही कुटुंबाच्या वतीने राहणार आहोत. हे मी आज तुम्हाला आवडून सांगण्यासाठी उभा आहे. मयाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर असे बरेचसे प्रसंग आहेत. मी इथे गोरेगाव पूर्वेच राहतो. गाडी जरी आली घेऊन ते भरेपर्यंत सुद्धा भावाच्या घरी येऊन 5 मिनिटं हजेरी लावून जाण्याचं काम करणारा हा मया. ही जी माणसाची माणुसकी जपण्याचं काम करायला पाहिजे ते सगळं त्याने केलं. आणि ते सगळं करताना त्याने इतरांना पण शिकवलं की अशा पद्धतीचं काम करून काम करायला पाहिजे. टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये, समयसूचकाच्या बाबतीमध्ये मी वारंवार बोलेन. त्याचं कारण असं आहे, शासकीय सेवेतला माणूसच वेळेचं बंधन पाळायला शिकतो. शासकीय नोकरी पण सांभाळायची आहे आणि नात्यावात्याचे संबंधसुद्धा सांभाळायचे आहेत. हे संबंध सरकारी नोकरीशिवाय इतर कुठेही तुम्हाला सांभाळता येत नाही आहे, सांभाळायला मिळत नाही, सांभाळायला संधी मिळत नाही आहे. कारण या शासकीय सेवेमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर कदाचित पुढच्या आयुष्यामध्ये कोणाला अशी रिटायरमेंटची सर्व्हिस मिळेल की नाही मिळेल, रिटायरमेंट सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होईल की नाही होईल, अशा सगळ्या प्रकारच्या समस्या आपल्यासमोर आलेल्या आहेत. आपल्याच तुमच्याच मुलांना प्रश्न पडला असेल की आपली मुलं सुद्धा शासकीय सेवेत जातील की नाही, रिटायरमेंट होतील की नाही, भरती होतील, किती वर्ष राहतील, हा सगळा प्रश्न असतो. आणि त्यामुळे आम्हाला कदम कुटुंबियांना सार्थ अभिमान आहे की या शासकीय सेवेमध्ये नोकरी करणारी आमची काही भावंडं आहेत माझ्यासारखी, या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे. कारण भविष्यामध्ये आमच्या पिढीमध्ये तर शासकीय सेवेमध्ये कोण जाईल याची खात्रीच नाही आहे. आणि म्हणून मया तुला एकच सांगतोय, जे गुण या मराठी यानगरामध्ये 31 वर्ष तू सांभाळले, थोडे गुण आम्हाला पण सांगत जा. कारण ही मंडळी उद्या असून तुला सांगायला शेअर करायला नसतील, आम्ही असू, आम्ही भावंड म्हणून असू, आम्ही नातेवाईक म्हणून असू. त्यामुळे ते शेअर केल्यानंतर तुझ्या चिरतारुण्याची जी काय विभूती विडी काय असेल ती आमच्याकडे सोडायला सुरुवात कर आजपासून. पुढच्या आयुष्यामध्ये आई भवानी, आई गावदेवी सोमजाई तुला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य देवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की मया
हा जसा तुमच्यासाठी माया होता हा आमच्यासाठी सुद्धा मायाच आहे आणि कायम आमच्यासाठी मायाच राहणार. आणि केवळ मानतोय की अशा कुटुंबातल्या माणसाला नाही जेव्हा त्या सहकारी नोकरीमध्ये काम करताना वेळ मिळतो ना, नॉलेज मिळतो ना, तो नॉलेजच उपयोगाला यायचं. बघा असे आमचे दुसरे बंधू त्यांनी सांगितलं की आता आम्हाला ह्याच्यावर सोय करायची आहे, आमच्यावर बसायचं आहे, काय करायचं आहे, आमच्यावर राहिलं. पण सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामुळे जर तुम्ही आम्ही त्याचे गुणगौरव ऐकले नाहीत तर हा प्रसंगच पुन्हा येत नाही. कारण मी रात्री गावावरून आलो, मी याला प्रॉमिस केलं होतं की मैया तुझ्या उद्या कार्यक्रमाला मी येणार, मी त्या ऑफिसला जाणार नाही आहे. आणि मी माझ्या पत्नीसहित मी आजच्या कार्यक्रमाला आलो. ही ओढ निर्माण करण्याचं काम या शासकीय सेवेमध्ये राहणाऱ्या कर्मचारी जसे करतात तसे आमच्या भावानी केली. आणि म्हणून मी काल गावी गेलो आणि आज सकाळी पहाटे येऊन मी या कार्यक्रमाला हजर राहिलो. मैया असंच उदंड आयुष्य तुला मिळावं, असे सहकारी तुला जसे मिळाले तसे भावंडामध्ये सहकारी तुझ्या काय मूल्य आयुष्यात राहावं असं मी आई समजाईकडे प्रार्थना करतो, आई भवानीकडे प्रार्थना करतो. आणि सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये तू सेवेतून मुक्त झालास, जनसेवेतून तू मुक्त झालाच नाही आहे. तुला मोकळा वेळ मिळणार आहे. उरलेलं आयुष्य तू समाजकारणामध्ये घालव, आमच्याबरोबर घालव. आमच्याबरोबर तुझ्या ज्या आयडियाज आहेत, आयडियाज म्हणेन मी, तुझ्या अडचणी नाही बोलणार, ज्या आयडियाज आहेत त्या आमच्याबरोबर शेअर कर आणि आपण त्यातून नवीन मार्ग काढून हा पुढचा प्रवास तुझा आनंदाशी व्हावं असं मी प्रार्थना करतो. आणि माझे 2 मिनिटाचंच बोलतो या, माझ्या 2 मिनिटाचं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उदार मतवादी महेंद्र कदम, त्यांच्या स्वभाववती संगीता कदम, मान्यवर व्यासपीठ आणि आपण सर्व त्यांचे चाहते हितचिंतक, आज महेंद्र कदम हे आपल्या शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार रिटायर होत आहेत. आजचा हा प्रसंग त्यांच्या दृष्टीने खूप कठीण आहे. जशी एखादी मुलगी लग्न होऊन नवऱ्याच्या घरी जाते, तो जो प्रसंग येतो तोच प्रसंग, कारण त्यांनी 58 वर्षामधील 31 वर्ष हे तुमच्या सहवासात घालवलेली असतात. कारण मी सुद्धा एक शासकीय सेवेतून निवृत्त झाला तेव्हा जो प्रसंग असतो तो खूप कठीण असतो. कारण आपण उद्यापासून ह्या क्षेत्रामध्ये नसणार, आपले सवंगडी दूर असणार. जरी असले तरी ते प्रेमाचे संबंध वेगळे असतात, परंतु एक हक्काचं एक व्यासपीठ, हक्काची एक खुर्ची असते ती आपल्यापासून आता दूर झालेली असते. वास्तविक महेंद्र कदम यांच्याबद्दल सांगायचं तर माझी ओळख तशी यांच्या वडिलांपासून आहे. आमचे संगीत त्या घरात गेल्यापासून फक्त एक महेंद्र कदम ही व्यक्ती माहिती आहे. परंतु मी ज्या वेळेला 2020मध्ये यांचे व्याही झालो त्यावेळेला त्यांचे सगळे गुण, म्हणजे चांगले गुण खूप मला आचरणात आले. की मी प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जाईन तिथे कदम हजर असायचे. थोडक्यात सांगायचं की त्यांचे जे काय सामाजिक ध्येय किंवा सामाजिक बांधिलकी होती ही त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जपली आहे. ते कोणाशी उद्धट, लहान मुलांपासून की मोठ्या माणसांपर्यंत कोणाशी उलट बोललेले नाहीत आणि एवढ्या प्रेमाने वागतात की कधी त्यांना शासकीय नोकरीचा किंवा अंतर्भाग किंवा त्यांचा अभिमानही जडला नव्हता. असे हे आपले उत्तम कार्य करणारे आपले महेंद्र कदम आज या सेवेतून निवृत्त होत आहेत. वास्तविक दोघांना एक सुख आणि दुःखाचे, म्हणजे एक अश्रू आणि एक आनंद अश्रू अशा 2 गोष्टी आहेत. तुम्हाला कदाचित ते आपल्यापासून दुरावल्यामुळे तुम्हाला थोडासा कठीण वाटतं, पण आम्हा सगळ्यांना सामाजिक कार्य करणारे जे कार्यकर्ते आहेत की आमचा जो समाज आहे किंवा कुटुंब आहे त्यांना आनंद की उद्यापासून हे आपल्या समाजात आपल्यापर्यंत पूर्ण वेळ देणार आहेत. मगाशी काही वक्त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर जबाबदारी खरंच मोठी आहे. त्यांना जे कार्य करायचं आहे ते पूर्ण करायचं तर पूर्ण वेळ मिळालेला आहे. परंतु या सगळ्यामागचं त्यांचे जे कष्ट आहेत त्या कष्टामध्ये खरं एक अशी व्यक्ती आहे की त्यांनी आयुष्यात त्याग केलेला असो. जसं त्यांच्या कुटुंबामध्ये तर 2 भाऊ, त्यांची बहीण, म्हणजे जे आमचे जे बाबा होते कदम, त्यांनी खरं उत्तम या 3 मुलांना शिकवून, दुसरे पण मला वाटतं पोलीसमध्ये आहेत. आणि या कुटुंबात जे काय भरभराट झाली आहे की त्यांचे जे चांगले गुण, म्हणजे आपल्या कुटुंबाला कसं घडवायचं, सजवायचं, या त्यांच्या कृतीने त्यांनी आपलं कुटुंब सजवलेलं आहे. त्यांच्या 2 मुलीसुद्धा खूप उच्च शिक्षित आहेत. एक मुलगी माझ्या घरी आहे, हा याचा मला आनंद वाटतो. आणि मी प्रत्येक वेळा कौतुक करतो की त्यांची जी सौभाग्यवती आहे अर्धांगिनी,
या त्यांच्या या प्रवासात ज्यांनी त्याग केला असेल तो फक्त संगीताने. कारण प्रत्येक पुरुषाच्या मागे जशी स्त्री असते, यांना जो वेळ दिला की कुटुंब सांभाळण्याचा वेळ नव्हता, कारण हे समाजकार्य करायचे आणि इथे नोकरी करायचे, पण संगीताने एवढा जे कुटुंब छान सांभाळलं हे तिचं आम्ही या सगळ्यांचे खरं तुम्ही आता एक सगळ्यांसमोर सांगू शकतो की तिचं एवढं खूप चांगलं गुण आहे की नेहमी किती कष्ट असले किती दुःख असलं तरी चेहऱ्यावरती कधी एक लवलेशच आम्हाला दिसलेलं नाही. तर अशा या सौभाग्यवतीचं सुद्धा मी कौतुक करेन की आपण यापुढेही आपल्या या जे काय कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आत्तापर्यंत केलेले समाजकार्य पुढे हात कंटिन्यू करावा अशी मी सदिच्छा देतो. महेंद्र कदम यांचं तर एवढी जबाबदारी की आपलं एक वाक्य होतं, माझं कुटुंब माझी जबाबदारी, परंतु यांचं वाक्य वेगळं आहे, माझं कुटुंब समाजाची जबाबदारी. असंही व्यक्तिमत्व आता आपल्यातून सेवेतून निवृत्त झालं असलं तरी आमच्या समाजात त्यात पूर्ण वेळासाठी एंट्री करत आहेत, त्याचं आम्ही स्वागत करतो. आमच्या या पूर्णपणे इप्त नातेवाईकीच्या ज्येष्ठ नातेवाईक त्या सगळ्यांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने सुद्धा मी त्यांच्या भावी आयुष्यात सुख समृद्धीचे आणि आरोग्याचे जावो आणि त्यांना पुढील जास्तीत जास्त आयुष्य हे आपल्या कुटुंब आणि समाजासाठी त्यांनी घालवावं असे मी त्यांना सदिच्छा देतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. खरोखर महेंद्र कदम यांचं जेवढं गुणगान करावं तेवढं कमीच आहे. आम्हाला थोडंसं वेळेचं बंधन आहे, सेकंड शिप आमची चालू होणार आहे. मी आमचे यानगृहातील अधिकारी शिवदास साहेब यांना फक्त पाचारण करतो त्यांना सदिच्छा देण्यासाठी. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे मित्रमंडळी भगिनींनो, माझा नमस्कार. आज 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महेंद्र कदमना बोलतो, माया बोलतो मी त्याला. ह्या तिघांनी जे भाषणं केली आहेत, त्या तिघांनी त्यांचे जे अनुभव सांगितलेत, हे 30 वर्षात मी ते बघितलेलं आहे. त्यांचं खरोखरच आहे ते. काय बोलायचं यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही मी, कारण या तिघांनी बोलून झालेलं आहे माझं. खरोखर म्हणजे खूप इमाने इतबारे नोकरी केली आहे त्यांनी 30 वर्षामध्ये. कधी कोणाला दुखवलेलं नाही आहे त्यांनी. आता सांगायचा उद्देश आहे, हा जो त्यांनी प्रवास इथपर्यंत आणला आहे तो त्यांच्या मिसेसमुळे तो आलेला आहे. आता यापुढचं जे आयुष्य आहे त्यांचं भरभराटीचं आणि सुखाचं जावं यासाठी मी देवापुढे प्रार्थना करतो. आणि माझी तुमच्याकडे एक अपेक्षा आहे ती जरा प्लीज पूर्ण कराल का. फक्त जोरदार टाळ्या वाजवायच्या मिसेससाठी. त्यांच्यामुळे हा बरोबर झाला तरी सक्सेसफुल झालेला आहे. ठीक आहे, थँक्यू. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे जावई बोलतील 2 शब्द. सर्वांना नमस्कार. मी जास्त वेळ घेणार नाही आहे, माहिती आहे तुमची वेळ संपत आहे. फक्त मी 2-3 शब्द बोलतो. माझ्या वडिलांपेक्षा मी त्यांना बोलतो माझा मित्र म्हणून माझ्याशी वागले. आत्तापर्यंत ते आमचं नातं एक जावई आणि सासऱ्यांचं नसतं, मित्राचं नातं आहे. तसंच माझी आई आहे म्हणजे सासूबाई आहे, ती सासूबाई म्हणून माझी एक मैत्रीणच आहे. पण सांगायचं एक मला आवर्जून सांगायला वाटतं की ते जेव्हा पण माझ्याशी बोलायचे तर त्यांच्या साहेबांबद्दल खूप म्हणजे बोलत ना, एक साहेब त्यांचे मित्र होते आणि साहेबांना हेच हवे होते. म्हणजे सांगताना त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये किंवा त्यांच्या उच्चारामध्ये साहेबांचं नाव येत होतं. सेकंड म्हणजे त्यांचे मित्र पार्टीचे व्हिडिओ आम्ही सगळे बघितले आहेत. तुमच्या सगळ्यांचे चिकन मटन जे की तुम्ही करता त्याबद्दल ते आवर्जून सांगतात. तुमच्या हाताला जी चव आहे तुमच्याकडून ते चांगले उत्कृष्ट असं मटण बनवायला शिकलेत, हे मला सांगायला आवडेल. सेकंड म्हणजे एक गोष्ट तुमच्या व्यतिरिक्त फॅमिलीबद्दल की त्यांनी त्यांच्या मुलींना कधी हे करून नाही ठेवलं, दाबून नाही ठेवलं, त्यांना ओपन अप व्हायला दिलं.
आज दोन्ही मुली एवढ्या कर्तृत्ववान आहेत की त्यांना कधी म्हणजे वडिलांचा असा धाक ठेवला नाही, त्यांना फ्री हँड दिला. असे म्हणजे माझे सासरे, माझे मित्र, त्यांनी खूप चांगले संस्कार त्या दोन्ही मुलींना दिलेत. आज दोन्ही मुली चांगल्या पोझिशनवरती आहेत, त्याच्या मागे ह्यांचंच सहकार्य आहे. सेकंड म्हणजे त्यांनी त्यांच्या गावामध्ये सगळ्यांना आजपर्यंत जेवढे लोक आहेत सगळ्यांना स्वइच्छेने जेवढी मदत करतात तेवढी मदत, आर्थिक सामाजिक मदत केली. प्रत्येक कार्याला उपस्थित राहिले. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आणि त्यासोबतच आईला माझ्या जेवढी हेल्प करता येईल तेवढी त्यांनी हेल्प केली. त्यांच्यामध्ये असं भांडण असं मी कधी बघितलं नाही. दोघांचं नातं एकदम प्रेमाचं आणि तेच मुलींवरती पण होतं, मुलींवरती पण आहे. आणि आता तुम्ही तुमच्या या जास्त वेळ तुम्ही इकडे दिला तुमच्या कामाला, आता तुम्ही आमच्यासोबत आहात, आता याच्यापुढे आमच्यासोबत राहणार आहात, तर आम्ही तुमची नक्कीच तेवढ्याच चांगले जेवढे तुमच्या सहकार्याने काळजी घेतली तेवढी आम्ही काळजी घेऊ. 2 शब्द बोलून मी माझ्या भाषण संपवतो. थँक्यू. धन्यवाद. परत एकदा वेळेचं बंधन आहे, त्यामुळे कार्यक्रम आम्ही आटोपता घेत आहोत. या ठिकाणी या त्यांच्या सत्कारानिमित्त आमच्या कामगारांच्या वतीने केकचं आयोजन केलेलं आहे. तर इथे या सर्वांनी या जवळ या. अच्छा, एक मिनिट थांबा. सॉरी हा, आपले सत्कार मूर्ती काय बोलणार आहे, यांच्या सौभाग्यवती. खरोखर आज चांगलाच योगायोग आहे. आजपर्यंत आपल्या इथे असं कधी झालं नाहीये, पण ही सुरुवात म्हणायला हरकत नाही आणि इथून पुढे ती क्रमप्राप्त व्हावे. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी इथे बसलेल्या साहेब आणि माझे सर्व कर्मचारी आणि माझे आलेले नातेवाईक, मित्रमंडळ, सोयरापाहुणा त्यांना मी सर्वांना नमस्कार करते. खरं तर दडपण आलं आहे, कारण हे व्यासपीठ माझ्यासाठी खूप नवीन आहे. म्हणजे आज नाही तो कभी नाही. जर मी ह्या व्यासपीठावर आज नाही बोलले तर केव्हाच बोलू शकत नाही. म्हणून मी जरा धाडस केलं आणि ते उभी राहिली तुमच्याबरोबर बोलायचे प्रयत्न करते. जर काही चुकीमाकी होत असेल तर मला माफ करा, कारण मी वक्तृत्वामध्ये एवढी हुशार नाही आहे. पहिली गोष्ट सांगते, हा व्यासपीठ म्हणजे माझ्यासाठी माझा किचन आहे, माझी मुलं, माझे पती, ह्याच्या व्यतिरिक्त मला काही जगच नाही. असं मी बोलेन की 2025मध्ये आपल्या इथे आता सत्यनारायणची महापूजा झाली आणि त्या पूजेला आम्हाला बसण्याचे प्राधान्य मिळाले होते आणि त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे मनापासून या यज्ञगृहाचे धन्यवाद आभार मानते असं मी बोलेन. खरं तर आज माझं हृदय भरून आलं आहे, म्हणजे दडपण आले मला, पण हृदय पण भरून आलं आहे. कारण उद्या मी नेहमी 4 वाजता उठायचे माझ्या मिस्टरांना डबा करायला. मी डबा करायची, त्यांना चहा द्यायची, डबा भरायची आणि ते बाहेर पडले की मी बोलायची, तुमचा मोबाईल घेतलात का, तुमचा डबा टिफिन घेतलात का. आणि ते मला बोलायचे की माझे BMCचे कपडे कुठे आहेत, माझा टॉवेल कुठे आहे, नॅपकिन कुठे आहे, मला सर्व विचारायचे. आणि नंतर मी त्यांना बोलायची, ठीक आहे तुम्ही मोबाईल वगैरे घेतलात का, असं मी त्यांना पुन्हा विचारत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या यज्ञगृहाचे जे मित्र आहेत, माझ्या मिस्टरांचे जे मित्र आहेत ते खूप सपोर्टिंग आहेत, खूप म्हणजे अत्यंत प्रेमळ आणि सपोर्टिंग आहेत. आणि वेळोवेळी त्यांनी माझ्या मिस्टरांना सपोर्ट केले, कारण माझा मुलगा खूप आजारी आहे आणि त्यावेळी माझ्या मिस्टरांना कुठे हॉस्पिटलला वगैरे जायचं असेल त्यावेळी हे मित्र काय बोलायचे माहिती आहे का, की अरे माया तू कुठेही जा, बिंदास जा हॉस्पिटलला घेऊन त्या मुलाला तुझ्या, आम्ही तुला सपोर्ट करतो, आम्ही तुला साथ देतो. आणि खरोखर फक्त त्या लोकांनी बोलून दाखवलं नाही आहे तर त्यांनी करून दाखवलं. त्या मित्रांनी वेळोवेळी त्यांनी साथ दिली आम्हाला आणि म्हणून आम्ही आमच्या मुलाला हॉस्पिटल वगैरे फिरू शकलो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, मित्र जर चांगले असतील तर खरोखर सर्व काही पुढे होतो व्यवस्थित आणि आपण उंच भराडी मारू शकतो, मित्रांच्या जीवावरती मारू शकतो. आणि माझ्या मित्राने खरंच मित्रांच्या जीवावरती उंच भराडी मारली आणि कुठेही जाऊ शकले, म्हणजे मुलाच्या बाबतीत असं म्हणजे. आणि मी तर असं बोलेन की हे कोरोनाचा जे काळ होता ह्या कोरोनाच्या काळामध्ये ह्या BMC बांधव म्हणजे आपण घरी जीव मुठीत घेऊन बसलो होतो आपण, पण हे BMC बांधव जे आहेत ना ते 4-4 दिवस घरी येत नव्हते. 4-4 दिवस त्याच्यामध्ये माझे मिस्टर पण आहेत, असं नाही बोलत, माझ्या मिस्टरांची पण स्तुती करते. त्यांना अन्न पाणी काही मिळत नव्हते, पण त्या कोरोनाच्या पेशंटची ते झटत होते
4 दिवस घरी येत नव्हते. खरंच मला त्यांना मी मानाचा मुजरा करते. 2020मध्ये जे त्यांनी काय कार्यकर्ता केला त्यांना मी खरोखर मानाचा मुजरा करते. आणि मी जे असे बोलेन की मला एवढंच बोलायचं आहे की मी BMC वाल्याची एक पत्नी आहे आणि हे कुठेतरी मला खूप अभिमान वाटतो, खूप अभिमान वाटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा एक मी अनुभव पण तुम्हाला सांगते माझा. तुम्हाला वेळ होतोयच, मला पण समजतं की मला खूप वेळ झाले आपल्याला पहिली गोष्ट. पण एक माझा अनुभव पण तुम्हाला सांगते. मी नायकमध्ये माझ्या मुलाला घेऊन गेले होते आणि तिथे खूप लाईन होती. पण माझी फाईल मी त्या दादांकडे दिली. त्या दादांकडे फाईल दिली, पण त्या पाठच्या दोन लेडीज होत्या त्यांनी मी खेचून काढली, अक्षरशः खेचून काढली. आणि म्हणाला अहो मॅडम तुम्ही मध्ये घुसलात मग आमच्या. आणि ते त्या आत्महत्येला दादाने सर्वांनी पाहिलं, मला त्याने खेचलेली. ते दादाने फाईल तिथे ठेवली आणि बाहेर आले आणि काय म्हणाले, ते म्हणाले ओ मॅडम त्याने मध्ये घुसल्या, तुम्ही त्यांच्यामध्ये घुसलात. कारण तुम्ही वरती बघा, त्यावरती काय लिहिलेलं आहे BMC स्टाफ. म्हणजे हे कर्मचारी अधिकाऱ्यांची खिडकी आहे आणि त्यांचे मिस्टर BMCमध्ये कामाला आहेत. त्या आमच्या BMC वाल्याच्या पत्नी आहेत. त्यांना तुम्ही असं बोलू शकत नाही. म्हणजे तिथे मला त्यांच्यापेक्षा आमच्या बायकांना मान जास्त मिळतो असं मला तरी वाटलं. असं तिथे त्यांच्याकडे सगळं ते बघून असं मला खूप बरं वाटलं, अभिमान वाटलं की कुठेतरी मला इथे इज्जत मिळाली. आणि दुसरी गोष्ट मी असं बोलेन की खरंच त्यावेळेला मला थोडं मनात असं विचार आलं की माझ्या आईवडिलांनी कुठेतरी पुण्याचं काम केला होता आणि म्हणून त्यांना जावंही BMCवाला भेटला. हे मी तुम्हाला नक्की कन्फर्म सांगू शकते. मी असं बोलेन की आता 2025मध्ये जे रिटायरमेंट होत आहेत त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते. आणि मी माझ्या मिस्टरांना एवढंच बोलेन, तुम्ही जरी रिटायर झालात तरी तुम्ही असं समजायचं नाही आहे की मी आता म्हातारा झालो, असं अजिबात समजायचं नाही आहे. कारण त्याचा एवढा असा आता तुम्ही 66 वर्षातून आजपासून बाहेर पडलात, मुक्त झालात. उद्यापासून तुम्ही बिंदास कुठेही जा, कुठेही एन्जॉय करा, कुठेही मजा करा, गार्डनला जा, गाणी म्हणा, पूर्ण लहान मुलं व्हा, फॅमिलीबरोबर फिरा, कुठेही जा. आणि मी त्यांना एवढीच रिक्वेस्ट करते की तुम्ही खरंच घाबरू नका. कारण तुमचे 2 मुली भक्कम आहेत, तुमचे ते 2 हात आहेत, एक उजवा आणि एक डावा, आणि तुम्ही खरंच घाबरू नका अशी मी विनंती करते. मला खूप बोलायची इच्छा आहे पण खरंच सर्वांना भूक पण लागलेलं आहे. पहिली गोष्ट मी पण लेट आलेली आहे, तरी मला असं वाटतं मी ते माझं थोडं छोटंसं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्कार मूर्ती, खरोखर सत्कार मूर्ती कोण आहेत? प्रश्न पडला ना तुम्हाला आम्हाला. छानपैकी त्यांनी त्यांच्या मिस्टरांचं म्हणजे आपल्या मित्राचं गुणगान इथे केलं आणि जी वस्तुस्थिती मांडली. खरोखर महानगरपालिकावाल्यांना केवढा मान सन्मान असतो याचं त्यांनी यथोचित या ठिकाणी शब्दांकन केलं. मी महेंद्र कदम यांना एक ओळीसाठी बोलायची मुभा देतो. या नगरातील माझे साहेब वर्ग आणि माझे मित्रमंडळ, मी एवढंच बोलतो की सगळ्यांनी आपण जसं वागलो, सुंदर एकामेकांना सहकार्य केले, हे केले, ते सगळ्यांनी चांगलं करावं एवढंच बोलतो आणि बंद. धन्यवाद, छानपैकी. आता आपण या ठिकाणी केक घेऊन या. थोडा आवाज, थोडं केक घेऊन या. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations
and jubilations. I want the world to know I'm happy as can be. जी पाहून प्यारा रे तूच माझा यारा तुझ्यावरचे बार दोता जेरी दुखेरी घन चक्कर क्षणात बसती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. Everybody make it drop. दोस्ती आपली न्यारी फिरवू दुनिया सारी मग ताला बरी नाचेल टेंग डॉंग डिंग
रंगात आलं मनात झालं रंगात आलं मनात झालं मज्जा करूया जरा मज्जा करूया जरा
राज्य